तर त्या ठिकाणी आपल्याला लोकशाही पद्धतीचा त्यामध्ये रिफ्लेक्शन झालेलं आहे. लोकशाहीचा प्रतिबिंब आहे हे इतिवृत्तामध्ये येत नाही किंवा येण्याची शक्यता नाही असं म्हटल्यास त्यांनी संबंधित जे निबंधक आहेत त्यांच्या तालुक्याचे किंवा त्यांच्या जिल्ह्याचे जे काही निबंधक असेल त्यांच्या पुढे आपलं मत लढवण्याचा त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे. हे नमस्कार. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे यांच्या धोरणाअंतर्गत सातारा श्री प्रवीण भाऊ दरेकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार माननीय श्री नितीन काका जाधव पाटील, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी महाराष्ट्राला एक आर्थिक स्थैर्य मिळवून दिलेला आहे असा सहकाराचा दीप, हा दीप सतत तेवत राहून अशी आपण प्रार्थना करूया. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याही प्रतिमा त्या ठिकाणी आहेत. त्यांना अभिवादन या मान्यवरांच्या हस्ते माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माननीय प्रवीण भाऊ दरेकर, खासदार माननीय श्री नितीन काका जाधव पाटील आणि सर्व उपस्थित या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन केलं जातं आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. नुकतंच काही वेळापूर्वी सहकार प्रशिक्षण सभागृह याचं उद्घाटन या सर्व मान्यवरांच्या हस्ते पोवई नाका अजिंक्य कॉलनी या ठिकाणी झालेलं आहे आणि आता या ठिकाणी सहकारी संस्था महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, गेल्या 15 वर्षापासून अथकपणे सहकारी चळवळीच्या यशस्वीततेसाठी प्रयत्नशील असणारे माननीय नामदार प्रवीण भाऊ दरेकर आज या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार माननीय जितेंद्र जगदाळे आणि माननीय शिरीष पवार यांनी करावा अशी मी विनंती करते. माथाडी कामगार, वस्त्रोद्योगातले कामगार, पोलीस दलातले कमी उत्पन्न गटातले लोक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी माननीय प्रवीण भाऊंचा सत्कार आपण केलेला आणि आता माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार आपण करतो आहोत. यानंतरचा सत्कार आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि त्यांचा सत्कार माननीय श्री संजीव साळुंखे, उपाध्यक्ष सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, त्याचबरोबर माननीय राजेंद्रजी सोनावणे, संचालक सातारा जिल्हा सहकारी बोर्ड यांनी करावा अशी विनंती आहे. आपण टाळ्यांनी या सत्कारामध्ये सहभागी होऊया. हे मान्यवर आज आपल्यासाठी त्यांच्या व्यस्त दिनांमधून वेळ काढून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा स्वागत करताना आपणही त्या टाळ्यांनी साथ देऊया. यानंतरचा पुढचा सत्कार आहे, हा सत्कार संतोष शिंदे यांनी करावा ही विनंती. जिल्हा संजय कुमार सिद्दीक यांचा सत्कार माननीय सोमनाथ गावडे यांनी करावा ही विनंती आहे. माननीय सुगी यानंतरचा सत्कार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील कोकणे यांचा, त्यांचा सत्कार रामभाऊ शेलार यांनी करावा ही विनंती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विकास कक्षाचे समन्वयक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पर्यटनचे समन्वयक रमेश पांडे यांचा, महाराष्ट्र राज्य महादेव दुधाणी यांनी करावा. महाराष्ट्र राज्य सहकारी अजूनही एक सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेच्या मुख्याधिकारी माननीय मंगल भोईर मॅडम या ठिकाणी आलेले. आपल्या सातारा बोर्डाच्या संचालिका शिंदे मॅडम यांनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती. माननीय नामदार प्रवीण भाऊंचा सत्कार या ठिकाणी केला जातो. महाजन सर या ठिकाणी जर असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं ती विनंती. बाकीचे सत्कार मला वाटते आपण आता नंतर करूया. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ यांच्या धोरणांतर्गत सातारा जिल्हा सहकारी बोर्ड सातारा, त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय सातारा यांच्या संयुक्त सहकार्याने आज या ठिकाणी सातारा जिल्हा सहकारी बोर्डाच्या सभागृहात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या सहकार प्रशिक्षण सभागृहाचं उद्घाटन यांच्या हस्ते पार पडलं. ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह प्राधिकरणाचे नुकतेच ज्यांना अध्यक्षपदाची धुरा मिळाले ते मुंबई सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सहकारातील एक जाणकार नेतृत्व माननीय प्रवीण भाऊ दरेकर, त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री, अजिंक्य उद्योग समूहाचे मार्गदर्शक सन्माननीय महाराजसाहेब, श्रीमंत छत्रपती श्रीमंत शशीराजे भोसले साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार सन्माननीय नितीन काका पाटील, मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे उपनिबंधक संजय कुमार चौधरी साहेब, DCA साहेब कोल्हापुरे, त्याचबरोबर सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि खास करून ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे सर्व सन्मानित संचालक, या जिल्हा बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई, त्याचबरोबर या जिल्ह्याचे सुपुत्र आणि मुंबई बँकेचे संचालक आणि आमच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे सन्माननीय संचालक नंदकुमारजी काटकर साहेब, त्याचबरोबर कांचनताई साळुंके खत्री साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित समोर बसलेले सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सहकार चळवळीवर प्रेम असणारे आणि विविध सहकार चळवळीचे प्रतिनिधित्व करणारे विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी असतील, सचिव असतील आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला खरं तर थोडी गैरसोय झालेली आहे. आमच्या अंदाजापेक्षा जास्त लोक या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आलेले आहेत, भाऊ आपल्याला ऐकण्यासाठी आलेले आहेत आणि खरं तर सातारा जिल्हा सहकाराच्या बाबतीमध्ये किती जागृत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आपण समोर जर बघितलं तर ते उपस्थित राहून दिसतं. आपल्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत, आपल्यासाठी जोरदार येणार काय मंडळी. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ही एक राज्यस्तरीय शिखर संस्था आहे आणि 1918 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या प्रेरणेने आणि यांच्या आशीर्वादाने ही संस्था, त्या संस्थेची निर्मिती झाली. राज्यातील सहकार चळवळीला एक नवीन दिशा मिळाली. राज्यातील सहकार चळवळीला एक शिक्षण प्रशिक्षण देता यावं, एक सहकारचा प्रचार प्रसार आणि संशोधनाचं कार्य या माध्यमातून घडलं आणि सहकारातील अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, संचालक असतील, सेवक असतील, सभासद असतील यांच्यापर्यंत सहकार हा विषय जावा आणि सहकाराचं महत्त्व तळागाळापर्यंत जावं. सहकारातील नवीन नवीन बदल, नवीन नवीन कायदे असतील याचं मार्गदर्शन या माध्यमातून व्हावं. राज्य सरकारचं सहकार खातं यांना देखील मार्गदर्शन करण्याचं काम महाराष्ट्र राज्य सहकारी संघ करत आहे. नवीन नवीन अभ्यासक्रम राबवून सहकार चळवळीसाठी प्रशिक्षित अधिकारी आणि पदाधिकारी सेवक पुरवण्याचं काम सातत्यानं गेले 107 वर्ष, म्हणजे 107 वर्षाची ह्या संघाला परंपरा आहे आणि या संघाचे अध्यक्ष नुकतेच सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर झालेले आहेत आणि या संघाचं एक घटक कार्यालय सातारा जिल्हा सहकारी बोर्ड
1937 साली ह्या बोर्डाची स्थापना झाली. जवळपास 90 वर्षाचा काळ वाढला आणि चढउतार या संस्थेने बघितलेले. 1937 साली म्हणजे मला वाटते सरकारातील पहिली संस्था जुन्या काळामध्ये ज्याला लोकल बोर्ड म्हणतो की अशा पद्धतीनं निर्मिती झाली. आणि या जिल्ह्यामधल्या काही शिक्षण संस्था असतील, मग जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा इतर काही संस्था असतील त्या त्या काळामध्ये निर्माण झाल्या. मला वाटतं जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना 1946 झाली. पण त्याची जी स्थापना आहे ती जिल्हा सहकार बोर्डाच्या त्या उपक्रमामधून झालेली आहे हे मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. आणि अशी ही सातारा जिल्हा सहकारी बोर्ड जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 33 जिल्हा सहकारी बोर्ड आहेत, 13 प्रशिक्षण केंद्र आहेत, त्याचबरोबर 5 विभागीय मंडळ आहेत आणि 2 सहकार महाविद्यालय आहेत. असा राज्यभर विस्तार असणारा असा हा राज्य सहकारी संघ आणि त्याचंच एक घटक कार्यालय सातारा जिल्हा सहकारी बोर्ड. सातारा जिल्ह्यातील सहकारी चळवळीला शिक्षण, प्रशिक्षण आणि सहकाराचा प्रचार प्रसार व्हावा या माध्यमातून या बोर्डाची स्थापना झालेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारा जिल्हा बोर्डाची स्वमालकीची चांगली अशी इमारत पूर्ण नाक्यावर उभी आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 33 जिल्हा सहकार बोर्ड आहेत, परंतु सातारा जिल्हा एकमेव असं बोर्ड आहे की ज्यांनी आज पहिल्यांदा आमच्या संचालक मंडळाचं प्रथम अभिनंदन करतो. संचालक मंडळाने चांगला निर्णय घेतला आणि एक अत्याधुनिक सभागृह असावं जेणेकरून सहकार चळवळीतील जे कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, सेवक असतील, ज्या वेळेला प्रशिक्षणासाठी तिथे येतात त्यावेळेला एका चांगल्या वातावरणाची निर्मिती व्हावी अशा हेतून साधारण 100 लोक बसतील अशा पद्धतीचं अत्याधुनिक असं सभागृह बोर्डाच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं आहे. त्याचं नुकतंच उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि मला वाटतं सातारा जिल्हा सहकारी बोर्ड हे राज्यातील एकमेव बोर्ड आहे की त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचा निश्चितच माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला अभिमान वाटतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते आपले समाजचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले. आताच मगाशी कुलकर्णी मॅडम त्यांचा परिचय करून दिला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं तर सहकार म्हटलं तर या जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब महाराजांचा उल्लेख करणं गरजेचं असते. आपण सर्वजण इथं भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादानं काम करत आहे, भाऊसाहेब महाराजांच्या प्रेरणेनं आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण सहकारमध्ये काम करत आहे. ज्यावेळेला राज्य सहकार संघामध्ये काही चर्चासत्र असतात त्यावेळेला त्या चर्चासत्रामध्ये आवर्जून भाऊसाहेब महाराजांचा उल्लेख होतो. कारण या राज्यामध्ये सर्वाधिक काळ सहकार मंत्रीपद जर कोणी घोषवलं असेल ते भाऊसाहेब महाराजांनी घोषवलं आहे. मला आठवतंय की ज्या वेळेला या चळवळीतले जे तर लोक ज्यावेळेला बोलतात की आमच्या संस्थेची मान्यता भाऊसाहेब महाराजांनी दिली, त्यांच्या काळात जेवढ्या सहकार संस्थांची, जेवढ्या साखर कारखान्यांची, जेवढ्या पतसंस्थेची, जेवढ्या नागरी बँकेची निर्मिती झाली त्यानंतरच्या काळात झाली नाही, त्याच्या अगोदरच्या काळात पण झालेली नाही. आणि असे भाऊसाहेब महाराज आपल्या जिल्ह्याचे, आपल्या तालुक्याचे, त्यांचा सार्थ अभिमान आपल्याला वाटतो आणि त्यांचाच सहकाराचा समर्थपणे वारसा ज्यांनी चालवलेला आहे, अजिंक्य उद्योग समूहाच्या माध्यमातून ज्यांनी चालवला आहे ते आपले सर्वांचे लाडके नेते, माझे मार्गदर्शक, माझे गुरु आणि ज्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वजण राजकारणामध्ये किंवा यासारखा कार्यकर्ता राजकारणामध्ये वावरत असतो ते बाबाराजे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही मी एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे सन्माननीय प्रवीणभाऊ दरेकर, खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सहकारामधला व्यासंग असणारा, सहकारामधला अभ्यास असणारा त्यांच्या एवढा नेता मी सध्याच्या काळामध्ये पाहिला नाही. सहकार चळवळीतून अनेक नेते मोठे झाले, या सहकार चळवळीतून राज्याला मुख्यमंत्री दिलेत, मंत्री दिलेले, परंतु ती सहकार चळवळ टिकावी, ती सहकार चळवळ मजबूत व्हावी, ती सहकार चळवळ जोमाने जोपासावी, त्यासाठी त्या संस्थेमधले काही गुणदोष असतील त्याच्यावर काम करून, त्याचा अभ्यास करून, त्याच्या खोलात जाऊन त्याची सोडवणूक करणं आणि प्रचंड कष्ट उपसणं हे खरं तर प्रवीण भाऊंच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि माझं तर असं मत आहे की सध्याच्या सहकार चळवळीला ज्यांच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा आहे ते प्रवीणभाऊ दरेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची त्यांनी अध्यक्षपदी धुरा घेतलेल्या आहे, त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देखील मिळाला आहे. त्यांचं देखील आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो. या सभागृहामध्ये जो कार्यक्रम होतोय त्या बँकेचे अध्यक्ष सन्मान्य नितीन काका पाटील स्वर्गवासी लक्ष्मण तात्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. आपल्याला माहिती आहे किसनवीर कारखाना कोणत्या अवस्थेत होता, परंतु जर किसनवीर कारखाना परत एकदा उभा करण्याचे योगदान आणि श्रेय मला द्यायचं असेल तर नितीन काकांना द्यावं लागेल. आणि ते काका या ठिकाणी आपल्या या प्रशिक्षण शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत, त्याबद्दल त्यांचेही स्वागत करतो. अनिल भाऊ देसाई आहे, सर्व मान्यवर आहेत. आता सरांचं नाव करण्यामध्ये वेळ घालवत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे सर्व समोर बसलेले आहेत, एवढ्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहात. मगाशी मी
निश्चितपणानं सहकार बोर्डाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही पुढे नेऊ एवढा विश्वास देतो. आपण परत एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल अंतःकरणापासून सर्वांचं स्वागत करतो आणि माझा दास्ताई संपवतो. धन्यवाद. नेतृत्वाखाली सातारा जिल्हा सहकारी बोर्डाची वाटचाल आजवरची झालेली आहे. आजच्या या कार्यक्रमाचे ते निमंत्रक आहेतच. कार्यक्रमाच्या तयारीवर बारकाईनं लक्ष त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद.